पतितों को पावन करते कृपा निधि। पतितों को पावन। प्रभु राघव सरकार, गंगा में नहाए तो पावन करती है गंगा। दोषी हो चाहे पापी हो चांडाल हो, पावन करती है राघव सरकार। हमें तो कुछ समझ नहीं आता, हम जड़ बुद्धि है, मानदेय बुद्धि है, हमें पावन करो। पतितों को पावन करते कृपा निधि। 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 किए पाप यीशु विषय कैसे सहारे। किए पाप है यीशु सुयश के सहारे। तो हम कैसे भव से लगेंगे किनारे। तो हम कैसे भव से लगेंगे किनारे। अगर नाथ देखोगे, अगर नाथ देखोगे अवगुण हमारे। तो हम कैसे भव से लगेंगे किनारे। तो हम कैसे भव से लगेंगे किनारे। सब कुछ है लेकिन प्रभु हम तुम्हारे। सब कुछ है लेकिन प्रभु हम तुम्हारे। माना अगम है अपार कुटिल है। माना अगम है अपार कुटिल है। सब कुछ है लेकिन प्रभु हम तुम्हारे। गाड़ी दिया, बंगला दिया, अच्छी बीवी दी, समझो सब कुछ दिया। गाडी दिली, बंगला दिला, शेत दिलं, सुंदर पत्नी दिली, पण प्रभू श्वास तू माझा आहे, तू जर माझ्या जवळ नसेल तर त्या जगण्याला काय अर्थ आहे? तुम्हाला मी एक सांगू, ही प्रभूनं निर्माण केलेली माया आहे। दोन लेकर आहेत एखाद्या आईला, दर्जी बोरगावमध्ये राहते ती माया, आणि तिला लातूरला जायचं आहे, तिला पोरांना घेऊन जायचं नाही, मग ती पोरांना चॉकलेट देते, पण जे हुशार पोरग असते ना ते चॉकलेट आईच्या अंगावर फेकून देतं। ते म्हणतं मला नको, रडायला लागतं, लोळायला लागतं, शेवटी आईला पर्याय राहत नाही, उचलून घेते कडेवर, त्याची कपडे पिशवीत भरते आणि निघते, आणि थोडंसं पुढं गेलं का मग रडायला लागतं। आता काय झालं? आता चॉकलेट पाहिजे। काय पाहिजे? शहाणा भक्त असतो ना त्याला देवही पाहिजे आणि त्यानं निर्माण केलेली सुख सुद्धा पाहिजे, त्याला शहाणा भक्त म्हणावा। सब कुछ है लेकिन प्रभु हम तुम्हारे, सब कुछ है लेकिन प्रभु हम तुम्हारे, सब कुछ है लेकिन प्रभु हम तुम्हारे, तो हम कैसे भरोसे लगेंगे किनारे, तो हम कैसे भरोसे लगेंगे किनारे। अगर नाथ अगर नाथ हमारे, तो हम कैसे भरोसे
प्रभूला सांगावं. संत बीन बोलावता येतात त्यावेळी वसंत येतो. नारद महर्षी आलेले आहेत आणि मग मात्र हिमाचल के द्वार पर नारद जी पहुंचते हैं. तभी पिता ने स्वागत और सत्कार किया. हिमालयाने सत्कार केला नारदांचा. मुलीला घेऊन आलेले पिता श्री हिमालय गिरिजेला पायाला बंधन करायला लावलं आणि श्रद्धा वाढलेली होती. गिरिजाची तपश्चर्या करून करून श्रद्धा कधीच खाली जात नाही. कुणावरही ठेवा पण श्रद्धा असली पाहिजे. पायाला वाकल्याबरोबर निज सौभाग्य बहुत गिरी बरना सुता बोली मेली मुनी चरणा. तुलसीदासजी प्रभू म्हणतात, गिरिजा म्हणते माझं कैक जन्माचं भाग्य असेल की मला संत चरण मिळाले. निज सौभाग्य बहुत गिरी बरना. हिमालय म्हणतात, बाबा अपनी बहुत कृपा की जो मेरे घर पधारे. ये मेरी बेटी है, बहुत बड़ी अभी हो रही है. देवर्षी नारदांनी आशीर्वाद दिला तेव्हा हिमालयानं विनयपूर्वक प्रस्ताव ठेवला. हात जोडले आणि डोळ्यातून अश्रू गाळून म्हणतात, त्रिकालज्ञ सर्वज्ञ तुम गती सर्वत्र तुम्हारी. करहु सुता के दोष गुण मुनिवर हृदय विचारी. तुम्ही सगळीकडे फिरता, आप त्रिकाल ज्ञानी है, सर्वज्ञ है, सब जगह अपनी गति है. भजन करते करते नारद जी आप त्रिकाल ज्ञानी हो और त्रिभुवन में घूमते हो. माझ्या मुलीचा हात पाहून हिचं भाग्य कसं आहे तेवढं मला सांगा. बापाला काळजी असते हो लिकीची, आणि लिकीला बापाचीच काळजी असते. पुढे जाऊन मी बोलेल, पण तुम्हाला सांगू, बाप जर घरात दारू पिणारा असेल ना, ती बाई वैतागलेली असते संसार करून करून. संसार मध्यावर आलेला असतो आणि आज जर तो लवकर आला नाही ना, ती जीवन झोपून घेते. आता नाही वाट पाहत. सुरुवातीला तिने पाहिलं, वाट पाहिली, त्याला समजून सांगितलं, अरे घर दोघांचं आहे, आपल्याला लेकरं वाढवायची, मोठी करायची, पण यानं ऐकलं नाही. शेवटी पीत राहिला. शेवटी तिने त्याचा विषय सोडून दिला. शेवटी हे नाटक आहे हे तिला कळालं. जिनं चटके घेतलेले असतात ना आयुष्यामध्ये, ती स्त्री फार अनुभवानं ज्ञानी होत असते. तुम्हाला मी सांगू, दारू पिणाऱ्याला कळत नाही आपलं घर काय काय काय. माझ्या आश्रमावर व्यसनमुक्ती शिबिर घेतलं होतं मध्ये मी. 250-300 लोक, 300च्या आसपास लोक होती, दारू सोडवण्यासाठी आली होती. मग त्यांना डाईट काय असावा, त्यांचा मानसोपचार तज्ज्ञ होता, त्यांना लेक्चर देणारा, आरोग्य कसं असावं, छंद कोणते जोपासावेत, असे वेगवेगळे विषय होते. आणि त्यामध्ये ग्रामसेवक आला होता. संपूर्ण डोळे पिवळे झाले होते, लिव्हर खराब झाला होता, कावीळनं ग्रासलेला होता, पिऊन पिऊन बर्बादी झालेली, पण वृत्ती चांगली होती. माणूस वाईट नसतो कधी. मी कुठूनही कीर्तनाहून कथेहून आलो की माझं अंथरूण टाकून ठेवणार, माझ्यासाठी दूध आणून देणार, पायी दाबून देणार, सकाळी पूजेला फुलं आणणार, सगळं 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 करणार. शेवटच्या दिवशी मी शिबिराला गेलो समारोपाला. सगळ्यांनी भाषणं केली. ज्यांनी ज्यांनी व्यसन सोडवायला आले होते त्यांनी भाषण केलं. जाताना ते भाऊसाहेब मला भेटायला आले. म्हणलं, भाऊसाहेब तुम्ही 2 दिवस थांबा, तुमच्या गावाकडे मला कार्यक्रम आहे, मी जाताना सोडून देतो, तुम्हाला सोडून देईल गावामध्ये. त्याच्या डोळ्यात पाणी आलं, माझ्या पायाला वाटलं, महाराज तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, आजपासून पिणार नाही पिणार आजपासून. फक्त मला जायला गाडीला पैसे द्या. मी दिले जायला पैसे. आणि त्याचा फोन आला.
फोन आला बघा, दिवाळीच्या दरम्यानची घटना आहे मागच्या. त्याचा मला फोन आला. तो म्हणला, महाराज मी घरी गेलो. 15 दिवसाने घरी चाललो होतो. घरच्यांनी मला फोन नव्हता केला, तुम्ही कुठे, काय काय. मी गेल्याबरोबर बायको दिवाळी करत होती, लाडू करत होती. तिला वाटलं आता हा आला, जनावर आलं, इसकटून टाकीन, म्हणून तिनं ते लाडूची परात होती वरती ठेवून दिली. पोरं आपापल्या रूम मध्ये पळाली. कारण बापाकडे गेलं का लाथीशिवाय काही भेटत नाही, काना मागं मारल्याशिवाय बाप राहत नाही. मी गेलो, क्वाटवर बसलो. महाराज बायको किचन मधून एक 10 मिनिटं मला निहाळत होती. 15 दिवसांनी आलंय, नीट आलंय का. आणि 15 दिवसांनी मी घरी गेलो होतो. फॅन लावला, मी क्वाटवर बसलो आणि बायकोच्या 10 मिनिटांना लक्षात आलं 15 दिवसांना आलंय पण पिलेलं नाही. बायको हसली माझ्याकडे पाहून. पोरांनी हे दाराच्या फटीतून पाहिलं आणि पोरं पळत आली. एका गालाचा मुका माझ्या मुलानं घेतला महाराज, आणि दुसऱ्या गालाचा मुका माझ्या लेकीनं घेतला. मला माहितीच नव्हतं की पोरांचे ओठ सुद्धा एवढे अमृतासारखे असतात महाराज. माझ्या लेकीनं माझ्या शर्टाची बटणं काढली, माझ्या पोरानं माझे पाय दाबून दिले, बायकोनं तांब्यावरून पाणी आणून दिलं. महाराज अख्खं गाव झोपलं होतं, पण माझ्या घरात माझी लेकरं दिवाळी साजरी करत होती का तर माझ्या बापानं दारू सोडली म्हणून. माझ्या बापानं दारू सोडली. व्यसनाने बर्बाद झालेला मनुष्य मला सांगत होता, महाराज खूप अगोदर करायला पाहिजे होते, खूप लवकर सोडायला पाहिजे होते, उशिरा कळालं मला, उशिरा. स्वर्गामध्ये राहायचं सोडून मी नरकात राहत होतो. मला सांगा, हे जीवन असते. व्यसनी माणसं अशीच असतात. बापाचा जीव असतो. दारू पिणारा बाप, त्या बाईचा नवरा जर घरी आला नाही ना, ती जीवन झोपून घेते. पण तिची लेक असू द्या बरं, लहान जरी असली ना, लहान तरी खिडकीतून पाहत राहते, माझा बाप का नाही आला अजून, पप्पा का नाही आले, कुठे पडले का, कुठे भांडणं केले का. अख्ख्या घराची काळजी बाप घेतो, पण बापाची काळजी लेक घेते. ना, बापाची काळजी लेक घेते. तुम्हाला सांगू, एक तरी लेक पाहिजे बघा, एक तरी. ज्या म्हाताऱ्याला लेक आहे ना, त्याच्या मरणाचा सोहळा आहे, मरणाचा सोहळा आहे. रात्रभर मडं पडतं, लोक तंबाखू चोळत बसतात. शिंदे साहेबांना काय केलं पाहिजे, उद्धव साहेबांना काय केलं पाहिजे, मोदीनं काय केलं पाहिजे. रात्रभर तंबाखू चोळत गप्पा मारतात. पण सकाळी ओढ्याच्या पलीकडून आवाज येतो, आप्पा, अण्णा, पप्पा, की समजावं लेक आली. इतकी रडते रे, कारण तिला आधार कुणाचा राहिलेला नसतो. त्याचं नाव लेक काय. बापाला काळजी असते. बाप जर उपवर झाला ना, बाप जर, नवरा बायकोचं किती प्रेम असू द्या, इथे हिमालयाचं अंतकरण सांगतोय मी, नवरा बायकोचं किती प्रेम असू द्या, पण लेक मोठी होऊ द्या बरं. ते बायकोला सांगत नाही, आता दीदी मला जेवायला वाढ, दीदी माझं पॉकेट आण बरं, दीदी माझे बूट आण, मला ऑफिसला जायला वेळ झाला, दीदी अगं माझा मोबाईल सापडत नाही. याचं नाव बाप आहे, याचं नाव बाप आहे. तुम्हाला सांगू, लेकीचं बी असंच आहे. लग्न करताना सुद्धा माझ्या बापातले गुण माझ्या नवऱ्यात असले पाहिजे ही शोधते ना, तिचं नाव लेक आहे. माझ्या बापासारखा पाहिजे. कसा पाहिजे, त्याचं नाव लेक आहे. आणि बापाला काळजी असते, लेक उपवर झाली ना, काळजी असते. एसटीत जरी बसलं ना, आणि शेजारी जर एखादं तरुण पोरग आलं ना, आणि जर वर्तन चांगलं वाटतं ना, ते विचारतो कुठं कामाला आहे, पगार किती आहे, लग्न झालंय का तुमचं. त्याच्या मनात आपल्या लेकीसाठी स्थळ असते सारखं, लेकीसाठी स्थळ असते. त्याचं नाव बापा. देवर्षी नारद आल्याबरोबर आपल्या लेकीचा हात पुढे दिला, आणि हात पुढे दिल्यावर, महाराज माझ्या लेकीचं भविष्य सांगावं, कसं आता मोठी व्हायला लागली. नारद महर्षींनी भविष्य पाहिलं. जगत जननी भवानी जगदंबेचं भविष्य काय सांगणार नारद महर्षी. आणि हात पाहिल्याबरोबर नारद महर्षी म्हणतात, ही अंबिका आहे, जगत जननी आहे, जगाची आई होईल. हिच्याकडे पाहून जगातल्या स्त्रिया पातिव्रत्य धारण करतील, पातिव्रत्याला मान देतील. हिच्याकडे पाहून जगातल्या सगळ्या स्त्रिया आपलं जीवन जगतील, पती बरोबर कसं वागावं.
महाराज सगळं चांगलं सांगता, वाईट काय आहे की नाही? म्हणजे वाईट हातात तर काही दिसत नाही, पण हिचा जो पती होणार आहे हिचं सगळं चांगलं सांगितलं बरं का, सगळं चांगलं सांगितलं. भविष्य सांगणार असाच असतो. तुम्ही पहा, पहिलं कधीच काही वाईट सांगत नाही, पहिलं चांगलं सांगणार. हात पाहिल्याबरोबर तुम्ही मनानं लय निर्मळ आहे, तुम्ही कुणावर विश्वास ठेवता, तुमच्यासारखा माणूस नाही, दान धर्मामध्ये तुमचा हात कुणी धरणार नाही. पण लोक तुम्हाला पाण्यात पाहतात, मग सांगायला सुरुवात करतो तुमचं सगळं चांगलं आहे, पण तुमची प्रगती पाहत नाही तुमच्या नातेवाईकांना. जवळच्यानेच केलंय म्हणतं, काय म्हणतो, झालं संपलं. तुमच्या मनात किंतु पडतो. मी जगात सांगत असतो, आपलं कर्म सुंदर ठेवा. जगात तुमचा केस वाकडा कोणी करू शकत नाही, ध्यानात ठेवा. काही नाही, जगात इतकी ताकद नाही. परमेश्वरावर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, बस. एव्हरीथिंग इज इन द वर्ल्ड इज इन अ स्टेट ऑफ व्हायब्रेशन. प्रत्येक गोष्ट आपापल्या जागी स्पंद पावते. आय एम अ गॉड प्रॉपर्टी, नो कॅन विल टच मी. मी देवाची प्रॉपर्टी आहे, मला कोणी टच करू शकत नाही. भावना ज्या दिवशी असेल ना, मी देवाची प्रॉपर्टी आहे. तुम्ही काय विमा उतरवता LICचा, मला सांगा. LIC उतरवणं चांगलं आहे, मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. पण ऐका, इथं कुणी LIC एजंट असेल तर माफ करा, पण ते सांगताना कसं सांगतात, एवढे भरले तेवढे मिळतील, एवढे भरले तेवढे मिळतील, एवढे भरले तेवढे मिळतील. मधीच मेला तर एवढं मिळेल. आता काय चितेव ठेवून जाळायचं, पण तरी वेळेला पोटाला चिमटा घेऊन हप्ते भरतो एवढं मूर्ख आहे. मी तुम्हाला सांगू का, ऐका, मी सांगतो, राहू द्या महाराज, ऐका फक्त मध्ये ना, ऐका ऐका ऐका. ओ बाबा, इथं मध्ये फक्त थोडीशी रस्ता करा, बस. तुम्ही जा बाजूला, मी सांगतो त्यांना, त्या हुशार आहेत, सगळे ऐकतील. तुम्ही व्हा बाजूला, दोघेही व्हा. मध्ये फक्त रस्ता ठेवा, बस. सरका इकडं, सरका मध्ये फक्त उद्यापासून बसताना असंच बसायचं, मध्ये जागा सोडून बसायची. सरका इकडे, ही एक पुढची रांग. एकदा भजन करा, तोपर्यंत सरका. हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे ऐका, इकडे लक्ष द्या. मागं काही नाही मागं, फक्त थोडस गरम व्हायला लागलं, त्यामुळे हवा यावी म्हणून मध्ये जागा केली आपण. इकडे पहा, काही नाही मागं. हा, हे दादा झालं झालं, दादा बस आता, हो इकडे झालं सगळं. ते मधून येणारे, अरे हे तर आत्ताच घेऊन आहे. एकदा ऐका, भगवंत शंकराला वर म्हणून आणलं. नारद महर्षी असं म्हणतात की असा मी आणतो वर. हिमालयाने विचारलं, घरदार, म्हणजे ज्याचं पुढे घर नाही त्याचं घर आहे स्मशान, त्याचं घर आहे स्मशान. म्हणजे गाडी, जगात कुणाकडे गाडी नाही अशी गाडी आहे त्याच्याकडं, नंदी. आणि मग हिमालयाच्या कुशीमध्ये त्याची वरात आली. उद्यापासून ऐका, हे बसा खाली. उद्यापासून, ओ बाबा बसा खाली, ओ बसा. उद्यापासून त्याला सांगायचं, मला प्रसंग झाल्याशिवाय उद्यायचं नाही. एकदा भजन करा सगळेजण. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम राम सीता राम राम राम, राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम राम सीता राम राम राम, राजा राम सीता राम। प्यार से पसंद करिए। राम राम सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम,
आपल्या लेकीच्या काळजीपोटी विचारतात भगवंत नारद महर्षी नारदांना की हिचं भविष्य सांगा. हात पाहिल्याबरोबर सांगितलं महाराज ये तो महादेवी है, तुम्हारे नाम का रोशन करेगी, इसका नाम उमा अंबिका भवानी रखे जाएंगे, इसके सुहाग अमर रहेंगे, हिचं कुंकू अमर राहील. बरोबर भविष्य में संसार की स्त्रियां पातिव्रत की असी धारा पर चल सकेगी. साक्षात शक्ति है, काली है, अंबिका है, जगदंबा है. बाबा सगळं चांगलं सांगितलं, वाईट काहीच नाही का, सगळं चांगलं आहे. पण थोडीशी हिच्या नवऱ्याची जी पत्रिका आहे किंवा ती रेषा जी सांगते ना त्यात थोडी अडचण आहे. काळजी वाटली. काय म्हणले, उसकी रेखा ठीक नहीं है. महाराज ये तो माता पिता के लिए बहुत महत्वपूर्ण बात है. नारद जी बोले, हाँ बाबा, लेकिन उसके पति की जो रेखा बताई रही है वो थोड़ी अलग है. अलग मतलब कैसी महाराज? उसको पति कैसा मिलेगा, ठीक मिलेगा या नहीं? नारद जी म्हणले, उसको पति मिलेगा लेकिन वो अगुण अमान मातु पितु हीना. कसा मिळेल? तो अगुण, ज्याच्यामध्ये काहीच गुण नाही पण निर्गुण आहे असा, ज्याला कशाचाच लवलेश नाही. अमानित्व, ज्याला मानही नाही ना अपमानही नाही, आणि ज्याला आईबाप नाही असा. आताच्या आईबापाला बरं वाटलं असतं, सासू सासरे नसले म्हणजे पुरीच्या डोक्याला ताण राहत नाही. पण हिमालयाला चिंता पडली हो. हिमालय म्हटला, महाराज ये कैसा होगा, उदासीन व्रती होगा वो, स्मशान में घूमता रहेगा, भस्मांग होगा, भिक्षा मांग कर खाएगा. ये सुनकर माता पिता की आंखों में आंसू आ गया. कुणाला वाटतं नवरा असा पाहिजे. महिना तर ढल असा रडायला लागली हिमालयाची पत्नी, कारण स्मशानात राहणारा भीक मागून खाणारा नवरीच्या आईला नवरा पैशावाला पाहिजे असतो. काय असतो? हा, माता वित्तम कसा पाहिजे? पैशावाला. बापाला कर्तृत्ववान पोरग पाहिजे. पैसा नसला तरी चालेल, पण पुरीच्या बापाला पोरग कसं पाहिजे? कर्तृत्ववान. आईला तसं काही नाही, दिसायला सुंदर नसलं, कर्तृत्ववान नसलं, ढेकळात टाकलं तर दिसलं नाही त्याला, पण पैशावाला जावं पाहिजे. कसं पाहिजे? आणि बापाला कसा पाहिजे? कर्तृत्ववान. माझ्या पुरीला काही नसू दे पण पुरीला सांभाळलं पाहिजे. भाऊबंदाला आपल्या जातीचा पाहिजे. कसं पाहिजे? लग्न जमलं का त्याच्यात आपल्या जातीचे का, त्यांना ती मोठी शंका असते. आणि लग्नाला जे वराड येते ना त्यांना काही घेणं देणं नाही. नवरा आपल्या जातीचा आहे का, काळा आहे का, गोरा आहे का, पैशावाला. त्यांना जेवण चांगलं भेटलं ना, जेवण. त्याला म्हटलं कसं काय लग्न होतं, म्हणला काय आगला होता त्या लग्नाला, त्याला 2 टाइम नीट घालता आलं नाही. काय म्हणलं? जेवणावर जोर असतो सध्या, जेवतात लोक. त्या दिवशी माझ्या शेजारी एक जण जेवायला बसला, बोट घातलं तो गोड आणि टच होईल एवढं जेवला. तरी जिलेबी आल्यावर म्हणला ठेवा चिकेडा, बासुंदी आल्यावर म्हणला 1 वाटी ठेवा. म्हणलं अरे कुठं ठेवशील आता? म्हणला तुम्ही तुमचं खा, मी जिलेबीच्या पुंगळीत बासुंदी घालीन. कुठं? वास्तविक लोकांना कळतच नाही, भजन हेच भोजन आहे. काय हे भोजन करणं पाप नाही, पण भोजनावर प्रेम करणं हे पाप आहे. काय?
भोजन करणं पाप नाही. मला सांगा, तुम्ही आणल्या रात्री भोजन करता, इथं सुद्धा काल पंगत झाली, गोड पंगत झाली, पण आज सकाळी माळ जपता 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 जर म्हणत असेल कालची कढी, कालचा शिरा खूप छान होता, कधी माळ जपताना गेलं माळीचं पुण्य मातीत सगळं. काय जपलं? जेवणावर प्रेम करणं वाईट नाही, प्रेम करावं, पण किती? अति सर्वत्र वर्जित. रोग येतात, अति खाण्यामुळे सुद्धा रोग येतात. 40च्या नंतर माणसानं कमी करून टाकावं जेवण, आणि 50-60 नंतर तर अजिबातच खाऊ नये. पण कोरोनाच्या काळात चांगल्या चांगल्यांनी माळा काढल्या, त्यांना जगायची लय आशे. पण तुम्हाला सांगू का, उलट माळा काढणारे पटकन मेले. त्याचं कारण असं आहे, विशिष्ट डिग्री सेल्सिअसला मांस शिजवल्याशिवाय त्यातले बॅक्टेरिया मरत नाही, बॅक्टेरिया मरत नाही त्यातले, आणि तुमची डायजेस्ट सिस्टीम वीक झालेली असते, कारण तुम्हाला वेगवेगळे आजार आहेत, तुमची इम्युनिटी पॉवर कमी झालेली असते, आणि त्या काळात तुम्ही हे खाता, तुम्हाला जगण्याचं जास्त आशा आहे. असं काही नसतं. आहार शुद्ध सत्व शुद्धी, सत्व शुद्धी, ध्रुवमती स्मृती लंबा. आपण काय खातो याच्यावर सुद्धा आपला आहार आहे. आणि हे मस्त खात जा. तुम्हालाही सांगतो, जो पुरुष वर्ग आहे ना, आपल्या बायकोनं, आपल्या आईनं, आपल्या बहिणीनं घरात बनवलं ना, त्याला प्रसाद म्हणून खात जा. काय करत जा? प्रसाद असतो, प्रसन्नता. जे दिलंय ना ते खायचं, जास्त ताण करून घ्यायचं नाही. आणि तुम्ही सुद्धा यांना जेवणच घालीत जा, कचरा खात घालू जाऊ नका. तुम्ही कचरा खाऊ घालता, जेवायला बसलं ना सांगता म्हातारीने असं केलं, पप्यानं तसं केलं. गावात असं झालं, बँकेची गाडी घरी आली, त्याला जीव दे ना. आर्ट ऑफ लिव्हिंग काही आहे की नाही मला सांगा. ते सकाळी दिवसभर वनवन करून लातूरमधून घरी येतंय, आणि तुम्ही चौकटीला हात देऊन म्हणता राखेल संपलंय. तो थांब, 1-2 डबे आणि तुझ्या वतीत. मग त्यापेक्षा तुम्ही जर त्याला छान पाणी दिलं, बसायला दिलं, जेवण वाढलं, जीव दिलं, मग म्हणायचं रॉकेल संपलं. तो म्हणतो थांब 1-2 लिटर मी कुठून तरी आणतो. ही पद्धत आहे जगण्याची, याला आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणतात. प्रसाद म्हणून खात जा, मागून खायचं नाही. मागून कोण खात असते तुम्हाला सांगू? मागून कोण खातं? भिकारी. जो राजा असतो ना, तो प्रसन्नतेनं खातो. तुम्ही हॉटेलचं खाता, आणि स्वयंपाक बनवताना तुम्ही सुद्धा हनुमान चालीसा लावावा, रघुरायाचं भजन लावावं, गोपीगीत लावावं, हरिपाठ लावावा, आणि मग स्वयंपाक करावा. किती स्वाद उतरतो त्याच्यात बघा बरं. खाणाऱ्यांची बुद्धी सुद्धा सात्विक राहील. तुम्ही भाकरी करता करता म्हणता काल दारू प्यालो, वड्यात पडली, पोलीस घरी आले, पोरांनी मारामाऱ्या केल्या. अरे तुमच्या जेवणात तो रस उतरतो, तुम्ही जो विचार करता तो, आणि त्यामुळे आणखी परिस्थिती घराची बिघडते. काय बिघडते? फार प्रसादात्मक जीवन पाहिजे तुमचं, आनंदी जेवण पाहिजे. आणि जी लोक हॉटेलमध्ये खातात ना, अवघड आहे. कोण स्वयंपाक बनवतो माहिती नाही बरं का. जो आचारी बनवतो त्याला काय आजार आहे माहिती नाही, त्याच्या मनातली काय आंदोलनं चालल्यात तुम्हाला माहिती नाही, त्याला काय डिसीज आहे माहिती नाही, त्या जेवणात उतरतात, आणि तुम्ही मार खाता. अरे इतक्या मजेनं खाता, विचार करतो मी. बरं त्याची अक्कल गुंग झालेली असते. हॉटेलमध्ये खाल्लं का म्हणते कसं घरच्यासारखं लागते, आणि घरी खाल्लं का म्हणते कसं हॉटेलसारखं लागतंय. अजून त्याला कळलं नाही घरचं चांगलं का हॉटेलचं चांगलं. परिस्थिती अवघड आहे. आणि म्हणून फार आनंदी जीवन जगलं पाहिजे. ऐका, जेवण चांगलं पाहिजे. सासूला जावई पैशावाला पाहिजे, सासऱ्याला जावई कर्तृत्ववान पाहिजे, भाऊबंधांना जातीचा पाहिजे, वराडाला काही घेणं देणं नाही, फक्त जेवण चांगलं पाहिजे. महिनेला राग आला भीक मागणारा, स्मशानात राहणारा, पण पार्वतीनं डोळे झाकले, तिला आनंद झाला की मी तपश्चर्या ज्याच्यासाठी केली, जो पती मला पाहिजे होता. हे सगळं वर्णन माझ्या भूत भावन महादेवाचं. आणि मग मात्र शेवटी नारद महर्षी म्हणतात, मी जे भविष्य सांगितलं ते एकाच देवतेशी जोडतं, ते म्हणजे भगवंत शंकराशी. तुझी मुलगी भाग्यवान आहे, शंकराला देऊन टाका. तोपर्यंत मधच्या काळात काय झालं, भगवंत शंकरानं समाधी लावली. आता माग समाधी लावली तर 87,000 वर्षानं डोळे उघडले. आता कुणाला कळेल कधी उघडेल ते? काही नाही. आणि एक तारकासूर नावाचा एक दैत्य फार माजला. त्याला कोण मारणार हा विचार मनामध्ये येत असताना कोणीतरी सांगितलं, भगवंत शंकराच्या तेजापासून जो पुत्र तयार होईल तो तारकासुराचा वध करू शकेल.
पण आता हे बाबा समाधीमध्ये, यांना कोण सांगणार लग्न करा? मग इंद्र गेले ब्रह्मदेवाकडं, ब्रह्मदेव शंकराकडं, आणि शंकराला समाधीतून उत्थान करायचे पण ताकद होईना की समाधीतून उत्थान कसं करायचं. शेवटी कामदेवाला पाठवायचं ठरवलं आणि कामदेवाल्याबरोबर मंद सुगंध वारा सुटला, पक्षी आनंदाने विहार करू लागले, माकडं उड्या मारायला लागली, सगळीकडे आनंद होऊ लागला. अप्सरा गायन करू लागल्या, वाद्य वाजू लागले आणि 48 मिनिटं फक्त बरं का, आत्ताचे 48 मिनिटं कामदेव भगवंत शंकरापाशी होता, पण संपूर्ण जग कामानं मोहित झालं. शेवटी समाधीतून उत्थान नाही, झाडाच्या मागे थांबले, त्यांनी कामदेवानं बाण मारला, शंकर जागे झाले. जागे झाल्याच्या बरोबर ब्रह्मदेव हात जोडून उभे आहे. ब्रह्मानं सांगितलं, देवा खूप वर्ष झाली कोणाचं लग्न पाहिलं नाही, आम्हाला वरातीत नाचायला मिळालं नाही, आम्हाला कुणावं लग्न सोहळ्यामध्ये सहभागी होता आलं नाही. असं म्हणत नाही डायरेक्ट तुम्ही लग्न करा, फक्त पार्श्वभूमी तयार करतोय. मग कोण लग्न म्हणले, आता तुम्हीच लग्न करा. तेवढ्यात नारद महर्षी आले. नारद महर्षी सांगू लागले, हिमालयाची मुलगी आहे, सुंदर आहे देवा, आणि तुमच्यासाठी तिनं वर म्हणून तपश्चर्या केली. भगवंत शंकरानं 70 ऋषींना पाठवलेला, आणि 70 ऋषींना पाठवल्यावर त्यांनी परीक्षा घेतली सतीची. शंकराबद्दल वाईट 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 सांगायला सुरुवात केली. पार्वती म्हणली, तुम्ही किती सांगा, मैं तो अभी लगन लगा बैठी है, अब जो होगा सो देखा जाएगा. आता मी लगन लागली त्याच्या बरोबर. लगन तुमसे लगा बैठे, लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. 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 जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा. है प्रभु, लगन तुमसे लगा बैठे, लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे, लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा. दीवाने बन गए तेरे, तो फिर दुनिया से क्या डरना. दीवाशी सांगू लागले, गिरिजा तू ज्याला लग्न करायला निघाली ना, तो स्मशानात राहतो, त्याला राहायला घर नाही, त्याच्याकडे मर्सिडीज ऑडी अशा गाड्या नाही, त्याच्याकडे नंदी आहे. कपडे घातली तर घालतोय कधी, नाही तर घालतही नाही. फेशियल सगळं स्मशानातल्या राखेचं करतोय ते म्हणली काही बा असाना, पण आता मनातून वरले ना, जे होईल ते होईल, पण आता मी त्याला माझं हृदय देऊन टाकलं. दीवाने बन गए तेरे, तो फिर दुनिया से क्या लेना. दीवाने
तेरी चरणों में मैं आ गई, तेरी चरणों में मैं बैठा, जो होगा देखा जाएगा। तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा। लगा बैठे, जो होगा देखा जाएगा। जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा। तुम्हें अपना बना बैठे, तुम्हें अपना बना बैठे, जो होगा देखा जाएगा। लगा बैठे, जो होगा देखा जाएगा। तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा। ऋषींनी शंकराला येऊन सांगितलं, देवा एकदम परफेक्ट नवरी आहे, काही अडचण नाही, मुलगी चांगली आहे, तुमच्यावर प्रेम करते आणि सगळ्यात पातिव्रत्य भाव जास्त आहे, तिनं अनेक तपश्चर्या केल्या तुम्ही मिळावं म्हणून. देवतांनी स्तुती केली तरी गालात असलेले शंकर भगवंत म्हणले, मी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही, एवढा पागल नाही मी की लगेच तुम्ही म्हणले मी लग्न करायला निघालो. ते काय आत्ताचं पोरग आहे का? तो महादेव आहे. आता लग्नाचा विषय निघाला तरी पोराला वाटतं मी उमेदवारीला उभा राहिलो का काय. मुली पाहायला सुरुवात झाल्यावर त्याला वाटतं प्रचाराची रणधुमाळी चालू झाली का काय. मुलीनं हा म्हटल्यावर त्याला वाटतं आमदार झालो का काय. लग्नाच्या दिवशी त्याला वाटतं मंत्री झालो का काय. आणि लग्न झाल्यावर 1 वर्षानं त्याला वाटतं मी आदर्श घोटाळा केला का काय. घाई असते घाई असते ना फार. पण महादेवांच्या बाबतीत असं नाही. ते म्हणले तुम्ही किती चतुर असला तरी मी इतका पागल नाही. त्यांनी देवर्षीला परीक्षा घ्यायला पाठवलं सप्तऋषींना, आणि सप्तऋषी होऊन सांगतात आणि मग हा म्हटले. हा म्हटल्याबरोबर लग्नाची तयारी चालू झाली. लग्नाची तयारी चालू झाली, पण देवता इतके स्वार्थ आहेत, स्वार्थी देवता. जेथे ज्याचं त्याचं उरकू लागलं की आपण चांगलं दिसलं पाहिजे. कोण फेशियल करतंय, कोण हेअर डाय करतंय, सगळं पुष्पक विमान धुवून काढली, त्याच्यावर रंगोट्या केल्या. ज्याचं त्याचं ज्याच्या त्याच्या पद्धतीनं काम चालू झालं. पण जो नवरदेव आहे त्याच्याकडे कोणी ध्यान देईना. आता कोण ध्यान दे, ज्याचंच त्याला पडलंय नवरदेव असं ज्याचं लग्न. मग आता गणांना टेन्शन आलं की आमचा मालक असाच आहे. आता त्यांना काय मेकअपचा अनुभव आहे का गणांना. पण गणांनी मेकअप करायला सुरुवात केली. एक गण आला, राग आला होता कामदेवाच्या वेळी, ते जटा विस्कटलेल्या होत्या बाबाच्या, अशा सगळ्या एकत्रित केल्या आणि वरती केल्याबरोबर त्याचा मुकुट तयार झाला. काय झाला? मुकुट तयार झाला. मुकुट तयार झाल्याबरोबर सगळ्या सर्पांना आज्ञा केली. एक 400-500 सर्प असे बाहेर निघाले. त्यातले सुंदर सुंदर निवडले बरं का, आणि वरती बांधले. त्यांच्या शेपटी खाली लुंबू लागल्या. शंकरानं असं केलं, ये क्या हुआ. हसू लागले. चलताय चलताय रहने दो. सुंदर दिसतंय का म्हणले, सुंदर दिसतंय. आता याच्यापेक्षा काय सुंदर असेल मला सांगा. मग कुंडल, तुळशीदास प्रभू वर्णन करतात. कुंडल, केयूर, त्याच्यामध्ये कर्कटोक नावाचा जो साप आहे त्याची कुंडल केली. मग वासुकी नावाचा सर्प धरून आणला एका गणानं. त्याचं जानवं केलं. काय केलं? जानवं केलं. म्हणले आता फेशियल करून घ्या, स्वच्छ दिसला पाहिजे नवरदेव. कशानं? तर स्मशानातली राख आणली. अगोदरच गोरा, त्यात ती राख. बरं, गळा निळा झालेला, निळकंठ कसा दिसत असेल बघा. आणि ते सापाच्या शेपट्या लोंब काढतात आणि मध्येच हसतंय. जर एखाद्याचं हार्ट कमकुवत असेल ना, त्याने जर महादेवाला पाहिलं तर अटॅक येऊन मरण, असा नवरदेव बघा त्या दिवशीचा. इतका. आणि मग उभे राहिले. आता उभे राहिल्याबरोबर गण म्हणले कपडे तर घाला. ते म्हणले काय नाही, चालतंय आपल्याला, असं कपडेच असावे असे काही नाही. अहो म्हणले तुम्हाला चालतंय, पण जिथे वरात जायची ती घाबरून मरतील ना, त्यांना लाज वाटेल ना, घाला ना. म्हणले आता काय घालायचं. म्हणले ज्याच्यावर बसले तेच तात्पुरतं गुण ढाळा.
आणि मग व्याघ्र चर्मावर बसले होते ते गुंडाळ. आता ते गुंडाळ बाबा बोल रहे टिक नहीं पाएगा, हम टिका के रहेंगे, अब चिंता मत करो प्रभु. आता ते सुटायचं, बांधलं का सुटायचं. अरे हम बोल रहे नहीं और नहीं टिकेगा, रुको भगवान. गेले एक साप धरून आणला, असा पातळ साप. ती नाचत होती, साप त्यांना आनंद झाला होता. त्याला धरून आणला तरी ते बाहेर आणलं तरी नाचत होत. ते म्हणले तुला ड्युटी जिथं लावायची तिथं जर असा नाचला तर आमचं लग्न व्हायचं नाही. तू जितका शांत राहशील तेवढं लग्न व्यवस्थित पार पडून. त्या सापाला सांगितलं, त्याला त्या व्याघ्र चर्मावर गुंढळलं, कमरेला बेल्ट लावला त्याचा. काय केलं आणि बेल्ट लावला, सगळे निघाले वराड. वराड निघाल्याबरोबर ऐका, देवता सगळ्या येऊ लागल्या. पण काय झालं, जसं हिमालय जवळ यायला लागला का नाही तसं ह्या बाबांना पाहिलं शृंगी, भृंगी, गण आणि एवढे हे नंदी आणि या देवता तर सगळी विमाने घेऊन पुढे पडायला लागल्या. त्यांना लाज वाटायला लागलं. म्हणजे याच्याबरोबर गेलं तर आपली इमेज डाऊन येईल. काय होईल म्हणले, चला चला निघून चला पुढे, नवरदेव येईल तेव्हा येईल. हा सगळेजण पुढे गेले आणि मग शृंगी म्हणायला लागला, हा बघा भृंगी म्हणायला लागला की म्हणे मालक हे तर सगळे आपल्याला सोडून गेले. म्हणला जाऊ दे, त्याच काय पडलंय आपल्याला. म्हणजे आपल्या ग्रुपची लोक बोलवा. मग आपल्या ग्रुपची लोक, त्यांना तर पत्रिकाच दिली नाही लग्नाची. आपण अशी कोणी पत्रिका लिहितं का, प्रिय भूत आणि वेताळ, आमच्या मुला मुलीचं लग्न या शुभ मुहूर्तावर करण्याचं इजले, तुम्ही सहपरिवार येऊन आशीर्वाद द्यावा, असं कोणी देतं का. प्रभू आम्ही भूत भूतनीला बोलवलेलं नाही. अरे ते म्हणले त्यांना बोलवावं लागत नाही, माझ्या ग्रुपची. आणि तुला सांगू का भृंगी, आपल्या ग्रुपची असेल तर मजा येईल ट्रिपला, दुसऱ्याच्या ग्रुपमध्ये मजा येत नाही. आपला ग्रुप बोलवा. म्हणजे तो एकदा शंख तर फुक म्हणले, शंख फुक बघ आपलं सगळे येतात की नाही. शंख फुकल्याबरोबर प्रत्येक स्मशानातून भूत वेताळ उठली आणि हिमालयाच्या दिशेने निघाली. ही वरात हिमालयाच्या कुशीत आली. निराले दूल्हे में मतवाले दूल्हे में, निराले दूल्हे में मतवाले दूल्हे में सजे रहे भोले बाबा. निराले दूल्हे सजे रहे भोले बाबा. निराले दूल्हे रहे भोले बाबा. निराले दूल्हे सजे रहे भोले बाबा. निराले दूल्हे देखो भोले बाबा की अजब है बात. देखो भोले बाबा की अजब है बात. चले हैं संग लेकर के भूतों की बारात. चले हैं लेकर संग के भूतों की बारात. सजे रहे भोले बाबा. निराले दूल्हे सजे रहे भोले बाबा. निराले दूल्हे है फिर से निराला ये भूत का प्याला. सर जटा चढ़ाए भस्म लगाए देव रूपशाला. भोलेनाथ की माला शीशे का गंगा मस्तक में चंदा. मेरे डमरू साजे त्रिशूल बिराजे. भूतों की लेके गोली चले है ससुराली. लेके गोली चले है ससुराली. तू भोले जी दिगंबर है बैल पे सवारी. भोले जी दिगंबर है बैल पे सवारी. सजे रहे भोले बाबा. निराले दूल्हे सजे रहे भोले बाबा. निराले दूल्हे में मतवाले दूल्हे में. निराले दूल्हे में मतवाले दूल्हे में सजे रहे भोले बाबा. निराले दूल्हे सजे रहे भोले बाबा. निराले दूल्हे सजे रहे भोले बाबा. निराले दूल्हे नित रहे अकेले
शंकर अलबेले है गुरु जगत के नहीं किसी के चेले हे भांग का जंगल भूपोती पलटा आ गई है वलटा है बात समझता ये कर्म का डंडा भूतों की लेके टोली चले है ससुराली भूतों की लेके टोली चले है ससुराली भोले जी दिगंबर है बैल पे सवार शिव भोले की दिगंबर बैल पे सवार सजे रहे भोले बाबा निराली डोले सजे रहे भोले बाबा निराली डोले सजे रहे भोले बाबा निराली डोले सजे रहे भोले बाबा निराली डोले। ताली ताली बजाओ, आपको भी आनंद होना चाहिए। दिवाली देव भगवान महादेव का विवाह हो रहा है, भाई बाप आपको खुशी होनी चाहिए। भोले बाबा की निकली बारात है, बाराती का बात है। भोले बाबा की निकली बारात है, भूत प्रेत है बाराती का बात है। क्या बात है, 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 क्या बात है। भोले बाबा की निकली बारात है, बाराती का बात है। भोले बाबा की निकली बारात है, भूत प्रेत है बाराती का बात है। ऐसा करना आनंद जहाँ को आखी दी, क्या खरा शिव भक्त है। जय हो। बोल शिव शंकर भगवान की पार्वती पति बाबा नंगी पर सवार हुए हैं, सज कर तैयार हुए हैं, सज कर तैयार हुए हैं, सज कर तैयार हुए हैं। नंगी पर सवार हुए हैं, सज कर तैयार हुए हैं, सज कर तैयार हुए हैं, सज कर तैयार हुए हैं। आज बुलावन की वो भोलेनाथ है, आज बुलावन करके भोलेनाथ है, भोलेनाथ है। बाबा की बात है, भोले बाबा की निकली बारात है, भूत प्रेत और बाराती का बात है। भोले बाबा की निकली बारात, भोले बाबा की निकली बारात, भूत प्रेत नचे जाते हैं। भोले बाबा की निकली बारात, भूत प्रेत नचे जाते हैं। भोले बाबा की निकली बारात, भूत प्रेत नचे जाते हैं। भोले बाबा की निकली बारात, भूत प्रेत नचे जाते हैं। नचे जाते हैं, 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 नचे जाते हैं। भोले बाबा की, भोले बाबा की, भोले बाबा की निकली बारात, भूत प्रेत नचे जाते हैं। भोले बाबा की निकली बारात, भूत प्रेत नचे जाते हैं। भोले बाबा की निकली बारात, भूत प्रेत नचे जाते हैं। भोले बाबा की निकली बारात, भूत प्रेत नचे जाते हैं। दिल में खुशी जी नाम की, दिल में खुशी के नाम की, जरा ज्योति जला के दो,
नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ताली बजाएंगे हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर बोले